याला बाहेर आणला आम्ही. येलं तानावी गडी रेसल द्यायची बरं का. आता जरा आलो मार पाजले याला आपण 2-3 दिवसांनी देऊ. जवळपास 100.4 होतं. नॉर्मल आहे. त्याने आंबवण पण खाल्लं आणि कडबा पण खातोय. गोर चांगलं होय. व्हिडिओ टाका ना बघतो मला. व्हिडिओ पाठवा ना. 2 घेतले आलमारचे 90 रेमेनचे. काय वास राहिलं जत जास्त आहे ना कामाला येईनच परत. रनने जिंकले इंडिया. 102 ते 105 लय लांब मार्जिनने छान जिंकली मग. 205. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 1:10 वाजल्यात. जस्ट मी आता खाली आलतो. सकाळी मी टेम्परेचर चेक केलं भीमाचं. जवळपास 100.4 होतं. नॉर्मल आहे. त्याने आंबवण पण खाल्लं आणि कडबा पण खातोय. आता रिकव्हरी त्याची 40% झालेली, 40-50%. अजून एक 6 दिवसाचा कोर्स आहे. त्यानंतर वासरूला तयार होईल चांगलं. मी जागे होईल डायरेक्ट. आणि तब्येतीसाठी वेट डॉक्टर म्हणले वेटनरी एक सप्लिमेंट आहे ते चालू करा. त्याने जर तब्येत चांगली होईल म्हणले मसल-बिसलमध्ये. मी मला ना हात बांधून फॅन लावून टाकतो जरा जातो निघून. फक्त म्हणून तिकडे बांधायला ना आपल्या दिवसभर बांधायचं. आता डायरेक्ट 4 वाजता यायचं आणि थोडा 1 तासभर आहे ना मागं बांधायचं त्याला या खुटीवरती. आणि आपल्या मुन्नाला तिकडे बांधलाय. याला कडबा टाकलाय. याला खायचं हिरवा आत्ता बघ. चला आम्हाला काय जायचं आहे. त्याच्याला आम्ही ना मुन्नासोबत पळवायचा गोरा. या गोरा आहे चांगला. ते आपल्याला सारखं म्हणते या आज टाईम भेटला म्हणलं जाऊन येऊ. तिथे डोंगरांचं घर मग गोठ्यात यायचे काय तिथेच बांधते ते. काय गोर चांगलं होय. व्हिडिओ टाका ना बघतो मला. व्हिडिओ पाठवा ना. चालेल. आम्ही घेतलं ना असंच होतं बरं कधी पण. होय. ते लावून देत नाही. तू इथं आता फक्त सोडून बघ त्याला. नुसतं सोडत दम. बघितलं गावरान. त्यांनी बऱ्याच दिवस झालं मला सांगितलं होतं. मेसेज केला या म्हणून. ते आमच्या ओळखीचे. त्यांना म्हणलं व्हिडिओ पाठवा. व्हिडिओ पाठवल्यानंतर आपण नियोजन करू चांगलं. जरा म्हणला नाही आलो माराचं एक औषध घेऊ. बाकी गावात जाऊ चहा घेऊ. जरा कृष्णा शेटला फोन करा काय काय मटेरियल लागते. एक अल्बम मार घ्यायचं होतं त्यांच्याकडून. अल्बम मार द्या ना एक दादा. आल्बमार 2 घेतले आल्बमारचे 90 रेमेनचे. काय वास राहिलं जत जास्त आहे ना कामाला येईनच परत. आतापर्यंत एवढा पार्टनर आहे फरक पडलाच नाही. पण लई वासरू सेपमध्ये आलंच नाही माहिती का. ते कुट्टी बंद करायच्या ना. कुट्टी आजपासून बंद केलेली. बंद केले का? कुट्टी चारणारच नाही तर आता. ती मध्ये थोडी चारा लागली जरा ते आपल्या भीमामुळं. पण बंद आता. कडब्याचं पण नियोजन लावायचं आहे राव मला माहिती का. कडबा आणायचा आहे. पहिले काम आहे राव. शेडवर करायचं आहे. हॉटेलच्या आपल्या पत्रे बदलायचे आहेत. उद्या ते बदलून होईन अख्खं. एक साईडचं करून घेऊ अख्खं. पण पुढं जाऊन चहा घेऊ इथं पुष्पसारामध्ये. किती दिवस झाला आलो नसतो आपण. 2-1 महिने झालं आपण. पावसाळ्यात आपण चालू केलं हॉटेल. दररोज यायचं आपण. 1-2 महिने आपल्याला काम येत ती. हा ना तेच बरं का ना माहिती का. चहा प्यायचं विसरलोय आपण इकडे. झालं तापलं राव. घ्यायचे सामान करून काय ते सामान घ्यायचंय. कांदा घ्यायचाय का आपल्याला. कांदा ऑलरेडी तिकडे आहे ना. हा कांदा खूप आहे नाही का. घरी काहीच नाही आता. मग काय लागतं अजून सामान. आता काय तिथून फक्त बीन्स घ्यायची. बीन्स इथून घ्यायचं गाव तिकडून घ्यायचं. इकडून पण घेऊ सर. त्याच्याकडे असेल ना. त्याकडे आहे ना. मी सगळेच बघितले. बरं कांदा पातून द्या आहे का मग.
कांदा पात असतात त्याच्याकडे. कांदा पात कोथिंबीर बघ संतोषी. कांदा पात नसते, मी आणतो भाई. 4 बरं, वाजता माणूस तिथं बसतोय. हा 1 सेकंदाचं काम आहे ते. बरं झालं. आज नेमका रविवार आहे, गॅसवाल्याचं जुगाड करायला लागणार आहे. हे साला आता गॅसची टंचाई, पेट्रोलचं लंका लागणार आहे आता हे सगळ्यांची. शेट गोठ्यात आला आम्ही डायरेक्ट. दाखव ना तो शेट किती आणले ते. 2 आणलेत नाही का. छोटूला 20 ml देऊ ठोकून. याला नाही करायचं का, याला नाही जात. याला लय जाते आत्ता. पोटले फुगलं रे याचं. याला सराव पण नाही ना त्याला, बाहेर चालवून पण नाही ना, त्यामुळं सगळं पोट जास्त आलं त्याचं. 2,000 years later. आता साधारण एक 4:30 वाजल्यात. गोठ्याचं रानात आलो वेळ डायरेक्ट. रानात आलो मका कापायला. विहिरीत बांधले कमी झाले राव. बोर लावून पाणी कमी झाले. एवढंच राहिले. आता काहीतरी समथिंग मार्च महिना आहे. 8 मार्च. अजून त्याला पुढं जायचं राव. एप्रिल, मे, जून या वर्षी लय पाणी कमी होणार. पण संतोष शेटला वाढवलं आहे या गाडी. आपल्या गाडी ना वाहू मग का काल नेमकं रोजची पण गाडी नाही. झोपत उठलं आता 2:30 वाजता झोपला असेल. पॅक करून लागते राव. संतोष सेठ या गाडीत व्हायला लागणार आपल्याला आता सगळं. 2 खेपा गेल्या ना होऊन जाईन. गाडी नाही नेमकी रोजची गाडी असते ना, टेन्शन नसतं राव. बाजाराला आहे आपलं. मग 5-10 मिनिटात तर आपण मोकळा आला अख्खं. वेळ लागणार आहे का? दिवसानंतर याला यांना बाहेर काढला. असं या खुटी बांधलाय. त्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंटची ना तिसरा दिवस फक्त. पण वाचतो फ्रेश झाला डायरेक्ट. अजून एक कोर्स झाला नाका मग ओकेच होईल. सर हात वाराटा ते वासरू दुसरं त्याला आश यायची लई. चल सर याला पण बाहेर आणला आम्ही. यायला तानावी गडी रेसल द्यायची बरं का. आता जरा आलो मार पाचले याला आपण 2-3 दिवसांनी देऊ. आपदा करते एकटा बाहेर काढायची वेळेस. तुला सावध द्या मग आवाजाचं काम सगळ्यात म्हणा ए मग आपलं जरा कुचामलेलं आहे रे. त्याला नीट व्हायला वेळ लागेल. गिनिक एवढा महिना तरी एवढे मस्ती. एक गोड्याला आत घेतो आणि बाहेर सफाई करतो. तवर जरा उन्हात बाहेर मोकळं जरा पाय तरी मोकळं होतं त्यांचं. जरा शांत झाडून घ्यायला लागेल. लय घाण करते रावी.
आता जवळपास नाही 7:30 वाजल्यात. गोठ्यातलं उरकता वेळ झाला आज लई राव. आता फ्रेश व्हायचं आणि हॉटेल जायला लागेल मला. परत आपल्या गोळी संपली वासराची, ती गोळी आणायची ही वाली ॲप बूस्ट ब्लोज. ही गोळी 4 अर्धी सकाळ संध्याकाळ. आणि तापाची आणलेली ऑलरेडी मी. 1 hour later. रनने जिंकली इंडिया. जवळ 102 ते 105 लय लांब 100 प्लस मिळेल. मार्जिनने छान जिंकली मग. 255 केलं होतं आपण. म्हणून आज लोकांनी आली बरं जास्त. म्हणून कस्टमर पण नाही आज. रायवर असून कस्टमर नाही आपल्याला एवढे. नाही जे ॲव्हरेज आपले आहे ना कस्टमर ड्रायव्हर जास्त होते बघा. हा रविवारची किती जास्त होती गर्दी. यावेळेस तर काहीच नाही ना. ते झालं पण गोरला कोण आहे ना अशी काय झाला कस्टमर असे हळूहळू आले. अशी गर्दी एकदम अशी बघा आता रविवारची असं मोकळ आहे. हा धंदा झाला आहे पण गर्दी नाही ना अशी. नाही डेली रविवारची किती गर्दी असते आपली तर. 11 वाजले आता जवळपास. आता 5 मिनिटात आम्ही हॉटेल बंद करणार आहे. जरा भूक लागली. नूडल बनवायला सांगितलं वस्तादला. संतोष शेट राईस खातात. मी नूडल खाणार आहे. पाटांकडे जोरा फुटायला लागलं बाई. काय आणला इलेक्ट्रिक कोणची ओला. हा चेतक. अरे जेव्हा मागे रे बाई चेतक. ₹1,00,000 पण लस पाळा. जवळपास ना 11 वाजल्यात. आता हॉटेल बंद केलं मी. आता चाललोय घरी. संतोष शेट गेला ऑलरेडी. मी मागून चाललोय. गोठ्यात जायला लागेल. चक्कर मारा लागेल. संतोषला मागाशी मी गोळ्या आणून लावल्या होत्या. त्या आपल्या डॉक्टरांनी दिल्या ना त्यावाल्या. यावाल्या गोळ्या मला वाटतंय समथिंग या सकाळी एक संध्याकाळी एक द्यायची. अशी नाही सॉरी एकच द्यायची दिवसाला. आपल्या मुंडाने पण सगळं खाल्ले. लक्ष्मी खाल्लं. भीमाने पण खाल्लं. आणि किती जर दिवसातून वासरानं चांगलं खाल्लं असं. या गोळ्या लावता ही पॅकिंगमध्ये गोळी दिली त्यांनी. ही नाही सेम आहे का कळणार हो. हिची साईज बारीक आहे. हिची मोठी होती पहिलीवालीची. सर अख्खा कडपा खाल्ला गाड्याने.